नमस्कार. कसा सगळा परिवार बघा ना, जिथे मिळेल तिथे ऍडजस्ट झालेला आहे, हो की नाही? बाबा, सुनबाई आता घरी येणार आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? मला बरं वाटतं. मग काय तुमचं म्हणणं काय आहे या मुलीबद्दल? काय नाही, तिनं आल्यानंतर आपलं जसं तिकड राहायची तसं इथे पण आम्हाला सांभाळून घ्यायला पाहिजे. हो ना? काळजी करू नका, ती नक्की सांभाळून घेणार तुम्हाला. मी त्यांच्या वतीने सांगतो तुम्हाला. भाऊ आलाय? कुठे आहे? काय रे, मग आता ताईचं लग्न होणार, ताई आणि तू काय भांडायचं लहानपणी? खूप प्रेम करतो एकमेकावर. रोज एकत्र राहणं, मधलं जाणं ती म्हणा, थोडं वाईट वाटतं. दादाला वाईट वाटतंय थोडंसं, पण अजून मधून येणार, तू पण इकडे येत जा. हा, दर महिन्याला. दर महिन्याला ये, काळजी करू नकोस, तू ये. हा, ताईच्या सासूबाई पण हसत हसत स्वागत करतील सगळ्यांचं. काय सासूबाई, हो की नाही? करीन ना, म्हणजे करायलाच पाहिजे, ना तर मी येईन परत. बरं, मला सांगा, तुमच्या त्यांच्याकडनं काय 5 अपेक्षा आहेत? चला. मी त्यांच्या घरी गेल्यानंतर फर्स्ट म्हणजे मला त्यांच्या मुलीसारखं समजून घेतलं पाहिजे. 1. आणि माझं काही चुकलं असेल तर कोणताही संकोच मनामध्ये न करता मला ते सांगितलं पाहिजे. 2. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी नोकरी करून द्यावी. पोलीसमध्ये भरती होते आता मी. तुम्ही पोलीसमध्ये जा? हो. बर. 3. आणि जसं त्यांच्या मम्मी पप्पांना सांभाळतात तसं माझ्या आईलाही थोडं तर का होईना पण बघितलं पाहिजे. 4. आणि महिन्यातनं किंवा आठवड्यातनं एकदा तरी सिनेमाला नेलं पाहिजे. कळलं का? एक तरी सिनेमा पाहिजे. बरं, दोघांनीच जायचं का सगळ्यांनी मिळून? सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी मिळून. नशीब, मला वाटलं दोघांनीच जायचं. तुमच्या 5 अपेक्षा सांगा. जसं ती घरी राहते त्याच्या, तसं आपलं घर समजून राहायचं इथे. 1. म्हणजे हे दोघांना आई वडील म्हणून जायचं. आपले सासू सुना म्हणजे जे म्हणतो आपण सासू आहे, सासरबू आहे, तसं नाही राहायचं. हेच जे आहे ते आपले घर त्यांचंच आहे, तिचंच घर समजून चालायचं, बस, अजून काहीच नाही. 2. आणि सांगू शकतो परिस्थिती एकसारखी नसती, कधी चांगली असते कधी खराब असते. तसं ॲडजस्टमेंट करून परिस्थितीत चालायला पाहिजे त्यांनी. म्हणजे हट्ट धरून नाही की मला हेच पाहिजे, असं होऊ शकत नाही. सगळे खालीवरती होतातच थोडेफार. 3. नंतर जर नोकरी करायची आहे तर नोकरी करू शकते, पण घरचं पण थोडं सांभाळायच लागणार, का सांगू शकत नाही. कोण करणार आहे, मी पण एवढं नाही करू शकत. 4. तर थोडंफार हँडल करायला लागेल तिला. बाकीचं मग शिक्षण तिला जर पुढे करायचं असेल ती करू शकते शिक्षण, काही प्रॉब्लेम नाही. MBA MA तिला जर करायचं आहे, पण मीच इन्सिस्ट करतो की करायला पाहिजे त्यांनी, इच्छा मारायला नाही पाहिजे त्यांनी. वा, करायचंच आहे. अजून काय पाहिजे वहिनी? हा, जरा इकडे यावं, इकडे उभे राहा. बाकीचं सगळ्याचं बोललात, ते चित्रपटाचं काय बोलला नाहीत. बरं, दोघांची अंगठी द्या. द्या ना, हा, एक अंगठी द्या जी आहे ती द्या. नाही तर बोट द्या. ही बघून ठेवली ना अंगठी? या खोक्यात ठेव, आणि ही अंगठी या खोक्यात ठेव. बरोबर? आता हे 2 खोके आहेत. 1 मिनिट डोळे बंद करा, लगेच उघडायचं. या खोक्यामध्ये खूप म्हणजे काही नातेवाईकांच्या सुद्धा अंगठ्या आहेत, पण यांची आणि तुमची अशी अंगठी आहे. अचूक एकच खोका उचला, विचार करा, आणि तुम्ही एक खोका उचलायचा. बरं, एक काम करा, फटाफट उघडा, आणि मग सगळ्यात आधी यांची अंगठी तुम्ही शोधताय का तुमची अंगठी हे शोधताय हे बघायचं. 1 2 3. चला लवकर. खोलून ठेवली तू समोर होती, पण त्यांनी उघडलेल्या डब्याकडे बघितलंच नाही, बाकीचे उघडत बसले. चला वहिनी, घाला ती अंगठी, घाला अंगठी. चला, हा छोटासा खेळ, पण बघितलं तर आमच्या ताईनेच सगळ्यात आधी त्यांची अंगठी शोधली. आणि आता या अत्यंत आनंदाच्या प्रसंगी झी मराठीकडून हा आहेर आहे तुम्हाला.
आमच्या ताईला झी मराठीकडून ही भेटवस्तू. ताई दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही भेटवस्तू मिळालेली आहे. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. कुंकू संपलं, होम मिनिस्टर सुरू झालं. होम मिनिस्टर संपता संपता मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय जे मी आता ताईला म्हणणार आहे की ताई दिल्या घरी तू सुखी राहा. काही वेळात दिल्या घरी तू सुखी राहा ही मालिका सुरू होणार, पाहायला विसरू नका. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.